कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्यांना जातीने आग्रह करतोय, खाऊन जायचा, खाऊन जायचा, खाऊन जायचा। एक जण तर नको 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 म्हणत होता, मी आग्रह करून भरवलं त्याला। विश्वरूप, मी स्वतः लक्ष घालायची गरज आहे का? नाही वाटतंय असं तुमच्या वागण्यावरून मला। नाही 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 मॅडम, मी सगळं एजे सरांना शोभेल असं केलंय, एकदम परफेक्ट। नुसतं परफेक्ट नाही वहिनी, डबल परफेक्ट। आणि आज सेलिब्रेशन पण डबल आहे ना। आज एजे फक्त आपल्या होणाऱ्या सासूची अनाउन्समेंट करणार नाहीयेत, आज आपल्या फ्रीडमची अनाउन्समेंट करणार आहेत। वहिनी, आज इतका आनंदाचा दिवस आहे, तुम्ही टेन्शन मध्ये का दिसताय? हा हा मॅडम, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, आता फक्त सेलिब्रेशन। मॅडम मी आय लीफ ग्रँड बँक्वेट्स। आई, नावासारखं केवढं ग्रँड वाटतंय ना हे? आई, तुझ्या मूवीजच्या सेट सारखं एकदम। अहो, ते झुंबर बघितलं? आजपर्यंत सिनेमातच बघितलं होतं मी। ऐका ना, घेऊन जाऊया घरी, बेकरीत लावूया, छान दिसेल बेकरी। केक खूप खपले जातील, जास्त गिराईक येतील, काय वाटतं तुम्हाला? चल चल। रेऊ ये रेऊ रेऊ ये। साई, तुला टेन्शन आलंय का कसलं? नक्की आलात? फुकटचं जेवायला आलात का? बघितलं, फुकटचं जेवायला लोक कशी आपल्यासारख्यांच्या पार्टीज मध्ये येतात ते। आणि आज तर सगळंच फ्री आहे, इन्व्हिटेशन फ्री, मेन्यू फ्री, हो ना? हे बघा तुम्ही, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे। एजे त्यांच्या होणाऱ्या बायकोचं नाव अनाउन्स करणार आहेत, त्याच्यामुळे ते ऐकायला आम्ही खूप उत्सुक होतो। त्यामुळे मागच्या वेळेसारखा गोंधळ घातलेला आम्हाला चालणार नाही। गॉट इट? नाव ऐकायची उत्सुकता आहे म्हणजे अंकलनी कुणालाच सांगितलं नाही की त्यांनी कुठली मुलगी फायनल केली आहे ते। जर त्यांनी खरंच माझं नाव सांगितलं तर नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत। मला लवकरात लवकर अंकलशी बोलायलाच हवं। आणि आज स्पेशल दिवस आहे म्हणजे तू नक्कीच काहीतरी गोंधळ घालशील, त्यामुळे आल्या पावली परत निघून जा। किती निगरगट्ट आहेस ग तू? ऐकलं नाहीस आम्ही काय बोललो? Perfect, I am Mr. Perfect. नजरेत धार, शिस्तयाची फार perfect. चूक छोटीशी पण येईल अंगाशी perfect. Perfect, I am Mr. Perfect. छान स्वागत करताय तुम्ही गेस्टचं। उगाचच काही बोलण्यापेक्षा जाऊन इतर तयारी करा पार्टीची। आणि लक्षात ठेवा, मी ज्या ज्या लोकांना इथे इन्व्हाइट केलंय ती लोक स्पेशल आहेत, म्हणून त्यांची नीट काळजी घ्या, कळलं? कसे फेडू तुमचे उपकार? माझ्याशी लग्न कर। एक वेळ ना मी जीव देईन, पण तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही। उद्याच्या पार्टीत काहीही झालं तरी तुम्ही माझं नाव अनाउन्स करायचं नाही। निघा आता। अंकल, ते प्रॉमिस। तू थांब, मी आले हा।
सरू, एक गोष्ट मनासारखी झाली. आता आपण लीलाला घरी घालवूया, म्हणजे सगळ्या गोष्टी छान होत. हा. डोंट वरी, ती स्वतः इथून निघून जाईल. कसं काय? सरस्वती, लीला आणि तिची फॅमिली इथे स्वतःचा अपमानच तर करून घ्यायला आलेत. दादा पटकन पटकन घ्या ना. पटकन पटकन ती पण पटकन प्लीज, मला कंट्रोल नाही होते. वा, या अंकलच्या स्वीट न्यूज मुळे ना ही मिठाई आणखीनच स्वीट लागते. वाचले बाबा मी. पार्टनर, आजचा दिवस ना एकदम बेस्ट आहे. तुम्ही मला ओळखलं का? त्या दिवशी एजंटच्या हॉटेलमध्ये नाही का मी तुम्हाला धडकले होते? हो हो. मी मगाशी तुम्हाला बघितलं ना, मला तेव्हाच डाऊट आला होता. नो थँक्स. ओके ओके, हे घेते. नाही नाही नको. बरं. पण तू खूप आनंदात दिसतेस. आनंदात नाही, मी खूपच जास्त आनंदात आहे. म्हणजे मला कळतच नाही की मी नक्की काय करू. म्हणजे उड्या मारू, नाचू की गिरकी घेऊ. सावकाश सावकाश. माझं तर ठीक आहे, पण तुमच्या भविष्याची वाट लागली. पण तू इतकी खुश आहेस म्हणजे एजंटचा निर्णय मला अशक्य आवडलाय. मला वाटतंय ना एकदम परफेक्ट निर्णय. पण काय? मला ना तुमच्यासाठी वाईट वाटतंय. म्हणजे मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, पण ते ना मला कळतच नाहीये की माझं सांगणं बरोबर असेल की चुकीचं. त्याचं काय ना, मला कुठलीही गोष्ट मनात ठेवता येत नाही. जे वाटतं ना ते लगेच बोलून टाकते. एक काम करते, हे पण बोलूनच टाकते. शेवटी एका बाईचं दुःख एका बाईलाच कळणार ना. काय? तुम्हाला ज्वालामुखी माहितीये का? हो. ते एजे पण ना सेम ज्वालामुखी सारखेच आहेत. ज्वालामुखी? आता कसं आहे, आपण समजा साईट सीइंगला गेलो तर ज्वालामुखी कसा लांबनच बघतो ना, तसंच ते एजे पण लांबनच बरे वाटतात. आता समजा एखाद्या त्या ज्वालामुखीत गेला तो गेलाच ना. मग तसंच त्या एजेंच्या आयुष्यात पडणं म्हणजे त्यांच्या रागात जळून खाक होण्यासारखं आहे. जळून खाक होण्यासारखं? कसं सांगू? हा, म्हणजे एखादा जळका फटाका आपण खिशात ठेवतो का? किंवा एखादी सुई, ती सोन्याची जरी असेल तरी आपण ती टोचून घेतो का? नाही ना, कारण सोन्याची असली तरी शेवटी ती सुईच आहे. काय? हा, आता सुचलं. ते एजे म्हणजे ना 2024 ते रावण आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.